तर नमस्कार सगळ्यांना. ॲट द रेट स्टेनॉम या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण MBA फोर्थ सेमिस्टर स्पेशलायझेशन फायनान्स त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे इनडायरेक्ट टॅक्सेशन याचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन आलेले आहे. एवढे क्वेश्चन केले तरी चालेल. बाकीचे केले नाही केले ते तुमचे याच्यामधले प्रॉब्लेम पण आहे. प्रॉब्लेमचे पण व्हिडिओ आहे. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन करा. तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला चालू करूया. ओके. तर आता तुम्ही बघू शकता इनडायरेक्ट टॅक्सेशन. आता सब्जेक्टचं नावच इनडायरेक्ट टॅक्सेशन आहे. तुम्हाला त्याचं इनडायरेक्ट टॅक्सेशन म्हणजे काय, त्याचं मीनिंग, ऑब्जेक्टिव्ह, स्कोप काय, त्याचे बेनिफिट काय, लॉसेस काय, ते सगळं तुम्हाला माहित पाहिजे. आता आपण बघूया कन्सेप्ट ऑफ इनडायरेक्ट टॅक्स. कोणता इनडायरेक्ट टॅक्स आहे? याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट या 2 टाइप असतात. डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, इनडायरेक्ट टॅक्स काय म्हणजे काय, हे पण तुम्हाला माहित पाहिजे. बिफोर जी विथ टॅक्स अवेलेबल म्हणजे आता काय आहे, की जी-एस-टीच्या आधी कोणता टॅक्स अवेलेबल असतो, तर ते पण तुम्हाला माहीत पाहिजे. टाइप्स ऑफ जी-एस-टी कोणकोणते जी-एस-टी आहे? सी-जी-एस-टी, एच-जी-एस-टी, आय-जी-एस-टी, यू-जी-एस-टी आणि युनियन टेरिटरी टॅक्स. हा पण एक म्हणजे टोटल 4 आहे. पण आता आपण सध्या 3च यूज करतो. हे तुम्हाला 3 माहिती पाहिजे. त्याची मीनिंग माहिती पाहिजे. त्याचं बेनिफिट माहिती पाहिजे. ते कुठे-कुठे यूज होतात ते. ओके. फीचर ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेशन माहिती पाहिजे. नीड ऑफ जी माहिती पाहिजे. जी-एस-टीची नीड काय आहे? जी-एस-टीच्या आधी कोणते टॅक्स होते आणि जी का आला हे पण माहीत पाहिजे तुम्हाला. जी का आला? कारण आधी जे टॅक्स होते ते वेगवेगळे डिडक्शन लावत होते. तर त्यामुळं गव्हर्नमेंटनी 2017ला 2017ला ॲक्ट आणला, की तेव्हापासून फक्त जी-एस-टी हा एकच टॅक्स राहील. बाकीच्या ज्या एक्साईज ड्युटी आहे, तर त्या राहणार नाहीये. नंतर फंक्शन ऑफ जी-एस-टी-एन. आता जी-एस-टी-एन हा काय आहे, की नंबर आहे जी-एस-टीचा. जो पण गव्हर्नमेंटला पे करतो त्याचा 15 डिजिटचा नंबर असतो. तो 15 डिजिटचा नंबर तुम्हाला ओव्हरऑल माहीत पाहिजे, की कोणता एलिमेंट कशासाठी यूज होतो. हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. व्हॉट इस आय-टी-सी? आय-टी-सीचा फुल फॉर्म आहे इनपुट टॅक्स क्रेडिट. तर ते तुम्हाला माहीत पाहिजे. क्लेम कधी करायचं? इनपुट टॅक्स सिस्टम म्हणजे काय? ती कधी यूज होती? काय होती? काय नाही? त्याच्यामध्ये 3B कशामुळे ते फायलिंग करतात? जी-एस-टी इनडायरेक्टमध्ये 3B फाईल करताना त्याचं बेनिफिट काय? की ॲडव्हान्स भरला असेल, लेस भरला असेल तर काय करायचं? हे तुम्हाला माहीत पाहिजे. डिफरन्स बिटवीन डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स हे तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर व्हॉट इस जी-एस-टी-आय-एन? त्याचा नंबर काय, त्याचे बेनिफिट काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. लिमिटेशन ऑफ जी-एस-टी रजिस्ट्रेशन, प्रोसेस ऑफ जी-एस-टी हे तर मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन आहे. कारण तुम्ही वर्क करायला गेले अकाउंटिंगचं कुठं पण तर तुम्हाला जी-एस-टीची प्रोसेस ही माहीतच पाहिजे. तर नंतर हालाचं केलं नाही केलं तरी चालेल एवढं काय गरजेचं नाहीये. ओके. नंतर एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ कंपन्सेशन टॅक्स अंडर जी-एस-टी काय ते माहीत पाहिजे. नंतर त्याचे फीचर माहीत पाहिजे. नंतर इथं 3rd नंबरला दिलंय टाइप्स ऑफ टॅक्स प्लेयर अंडर जी-एस-टी कोणकोणते टॅक्स प्लेयरच्या अंडर जी-एस-टीचे येतात, कोणकोणते नाही आहेत, का नाही आहेत तुम्हाला हे माहीत पाहिजे. नंतर डेफिनेशन ऑफ सप्लाय अंडर जी-एस-टी काय आहे त्याची जी-एस-टीची सप्लाय चेन हे माहिती पाहिजे. नंतर टाइप्स ऑफ सप्लाय इन डिटेल त्याचं मीनिंग डेफिनेशन तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर तुम्हाला डेफिनेशन हा मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन आहे. डेफिनेशन ऑफ आय-टी-सी इनपुट टॅक्स क्रेडिट. आता याची प्रोसेस माहिती पाहिजे तुम्हाला. हे नॉट ॲप्लिकेबल कशाला ॲप्लिकेबल आहे, कशाला ॲप्लिकेबल नाही हे माहिती पाहिजे. त्याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा पर्चेस क्लेम करण्यासाठी वापरला जातो आय-टी-सी तर तर ते तर 3B क्लेम प्रोसेस करताना तर ती कशी करायची हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यावरती प्रॉब्लेम पण येऊ शकतो किंवा तुम्हाला प्रोसेस विचारणार त्याच्यामध्ये तुम्हाला अझ्युम करून प्रॉब्लेम सोडवावा लागणार. त्यामुळे याचे प्रॉब्लेम पण येणार. त्यासाठी परत सांगतो आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन करा. कारण पुढच्या 1-2 व्हिडिओमध्ये ओव्हरऑल सगळ्यांचे प्रॉब्लेम येणार आहे. जे इम्पोर्टंट टाकणार आहे तेच पेपरला प्रॉब्लेम येणार आहेत. त्याच्यानंतर आय-टी-सी युटिलायझेशन काय आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर जी-एस-टी रिटर्न भरतो, तर त्याच्या ड्यू डेट काय आहे? नंतर जी-एस-टी-आर-1 ची ड्यू डेट काय आहे? 2A, 2B ची काय आहे? 3B ची काय आहे? 4 ची काय आहे? 9C ची काय आहे? 9C कधी यूज होतो? 5 ची काय? हे तुम्हाला ड्यू डेट माहिती पाहिजे. व्हॉट इस आर-सी-एम अंडर जी-एस-टी? आता आर-सी-एम काय आहे तुम्हाला हे माहीत पाहिजे. हे आर-सी-एमचं फुल फॉर्म नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. कारण ही मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन आहे आणि हे तुम्हाला आर-सी-एम कळलं तर तुम्हाला 5 मार्काचा क्वेश्चन हा एक्झॅक्ट कळून जाणार आहे म्हणून काही टेन्शन नाहीये. डिस्कस द रिक्रुटमेंट ऑफ
इनपुट टॅक्स क्रिएट अंडर जी-एस-टी. बघा जी-एस-टी, इनपुट टॅक्स क्रिएट अंडर जी-एस-टी तुम्हाला आय-टी-सी माहितीच पाहिजे. याच्यावरती खूप क्वेशन विचारतात. डेफिनिशन ऑफ कस्टम ड्युटी, ऑब्जेक्टिव्ह, टाइप्स, नंतर काय रिफंड अंडर कस्टम्स. हे एवढे बघा मी एवढे क्वेशन दिलेले, जवळ-जवळ 15 एक क्वेशन दिले. याच्यामधले तुम्हाला मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम येणार आहे 20 मार्काला. त्या 10 किंवा 15 मार्काला सॉरी 10 टू 10 किंवा 20 मार्काला तर प्रॉब्लेम येणार आहे. म्हणून त्याचा तर काही विषय नाही. 30 मार्काचा पेपर आहे. याच्यामध्ये तुम्हाला आय-टी-सी म्हणजे काय हे माहिती पाहिजे, आर-सी-एम माहिती पाहिजे, नंतर आय-टी-सी कसा क्लेम काय, त्याची प्रोसेस काय हे माहिती पाहिजे, जी-एस-टीचं माहिती पाहिजे तुम्हाला, टाइप्स कोणते, काय, कसं त्याचे डेफिनिशन, मीनिंग, कधी यूज होतो, काय होतं, असेच प्रॉब्लेम आहे. दुसरं काही येणार नाहीये. तर बघू शकतो एवढा मी मिनिमम वेळेमध्ये तुम्हाला एवढे जे इम्पोर्टंट क्वेशन आणि हे क्वेशन सगळे इम्पोर्टंट आहे. एवढे क्वेशन केले तरी तुम्ही खूप झाले. तर बघू शकता एवढ्या इझी वे मी तुम्हाला क्वेशन एक्सप्लेन केलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि फॉलो करून घ्या आणि बऱ्याचदा सांगतो, की याचे न्यूमेरिकल आहेत ते चॅनलवरती येणार आहे. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.